ब्रेकनंतर बातमी बेळगावमधून आहे। बेळगावमध्ये जय महाराष्ट्र विरोधी फतवा काढल्यानंतर आता बेळगावमधल्या कृती समिती आक्रमक झालेल्या आहेत आणि त्यानंतर बेळगावमध्ये आज मोर्चा देखील काढण्यात आला। या मोर्चाला महाराष्ट्रातल्या शिवसेनेच्या काही नेत्यांनी उपस्थिती लावली होती। जय महाराष्ट्र विरोधी फतव्याच्या निषेधार्थ मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने मोर्चा काढला। मात्र त्याआधी मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी निघालेले शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावतेंना बेळगावच्या हद्दीमध्ये अडवण्यात आलेलं आहे। बेळगावात रावते आणि दीपक सावंतांना प्रवेशबंदी करण्यात आली। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील कोगनोळे टोल नाक्यावरती रावतेंचा ताफा कर्नाटक पोलिसांनी रोखल्यानंतर आता ते पुन्हा एकदा कोल्हापूरकडे रवाना झालेत। कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी जय महाराष्ट्र विरोधी फतवा काढल्यानंतर महाराष्ट्रातलं वातावरण तापले। सीमा भागातील मराठी बांधव आता आक्रमक झालेले आहेत आणि यासाठी म्हणून सेनेचे जे मंत्री बेळगावच्या दिशेने निघालेले होते त्यांना बेळगावच्या सीमेवरतीच रोखण्यात आलेलं आहे। ते पुन्हा एकदा कोल्हापूरकडे रवाना झालेत। ज्याला संस्कृती माहित नाही, ज्याला राजकारण माहित नाही, ज्याला लोकशाही माहित नाही, असा एक मंत्री येतो आणि तुम्ही जय महाराष्ट्र म्हणालात तर तुमचं पद काढलं जाईल। तुम्ही निवडून आलेलं पद काढलं की तुम्ही दिलेलं नाही आहे, जनता परत परत निवडून देईल आणि परत परत जय 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 महाराष्ट्र हा आवाज ही घोषणा जोपर्यंत महाराष्ट्रात आम्ही जात नाही तोपर्यंत सदोदित घुमत राहील। महाराष्ट्रात गेलो तरी ज्या ज्या वेळेला बाजू मांडायची प्रसंग येईल भाषणाच्या शेवटी आम्ही जय हिंद आणि जय महाराष्ट्र म्हटल्याशिवाय थांबणार नाही। अशी ही पेटून उठलेली जनता आहे, तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही। जय 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 महाराष्ट्र।